नमस्कार मित्रांनो, तुमचं न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. न्यू पार्ट 3 आहे. मी पार्ट 2 नाही बघितला तो बघा. तर पार्ट 3 आहे. आम्ही चाललो घरी, पण आज पण आम्हाला फिरायचं आहे थोडं 2-3 मंदिर. मग तिकडे आता चाललो. आता चेकआउट करायचं रूमचं आहे बघा. सगळ्या बॅग आता पॅक करायला घेतलं तिकडे. आज चेकआउट करून आम्ही सगळं गाडीत सामान ठेवून फिरू. मग रात्री वाटते संध्याकाळी आमची ट्रेन आहे. सगळे काढायला घेतले. आपण संध्याकाळी खालीच भेटतो तुम्हाला. त्या बॅगा पण मला खाली न्यायला. तर आता आम्ही चाललो कुठल्या मंदिरात ते कालभैरव मंदिरात चाललो. आणि तिकडेच तुम्हाला दाखवला. आता टॅक्सीवाले पण आलेले लगेच काय बॅगा कशा सांगायला. गाडी पण आली बघा. गाडी आमची जायचं आम्हाला पहिला कालभैरवमध्ये. नंतर आम्ही म्हणजे मंगळ काहीतरी आहे. खूप मंदिर आहेत वाटते 3-4 असते. त्यात फिरायचं आम्हाला. सगळे बॅगा काढायला घेतलेत बघा. हे सगळे बॅगा बाबा बाहेर उभे आहेत. आता हीच गाडी आहे आम्हाला मिळणार आहे. आता आम्ही डायरेक्ट मग गाडी घेऊन स्टेशनला जाऊ. इकडचं आता आम्ही चेकआउट केलं. मला डायरेक्ट गाडीचं सगळं सामान. त्याला आता बसलो गाडीमध्ये बघा. सगळे बसले आता गाडीमध्ये सगळी बसले. गाडीमध्ये आता पोहोचलो मंदिराकडे. गाड्या आता पप्पा हे सगळे बॅगा मोजतात. आणि आता आम्ही मंदिर. मला चला आता चाललो मंदिरात. पप्पाच्या त्या गाड्यामधून झाले वाटते बघा. ही गाडी होती आमची. चाललो मंदिरात. बाहेर पडून खूप मंदिर याच्यात. इथे खूप गर्दी आहे वाटते. पण नाही या मंदिरात आलोय. यानंतर आम्ही वाटते इकडे जाऊ त्या कालभैरवमध्ये. आम्ही इकडे आलोय. आता इकडे बडा गणेशकडे आलोय. बडा गणेश नंतर कालभैरव. तर बडा गणेशच्या तिकडे आलो बघा. भारी मूर्ती आहे बडा गणेश. देवीच्या पाया पडायला आलेलो बघा. भारी जगन्नाथपुरी पण होती बघा. या मंदिरात जायचं आम्हाला. कालभैरवचं पण अजून खरंच होत आहे. जायचं का खूप रश आहे तिकडे. माणसं खरंच आहे. तेव्हा पहिला इकडे चाललो आम्ही या मंदिरात. कालभैरवची गर्दी बघूनच आम्ही बघू आता जायचं काय नाही. पहिला आम्ही आता या मंदिरात आलो कालभैरवच्या समोरच्या. गर्दी आहे बघा कालिका माताच्या मंदिरात. खूप गर्दी आहे बघा. आतमध्ये देवी बघा कालिका माता. झालं बघा लाईनीमध्ये आम्ही पण उभे राहिलोय. खूपच गर्दी आहे आता. चला आता आलो आम्ही कालभैरवच्या मंदिरात. म्हणजे यांना बोलतात महादेवाचे सेनापती आहेत कालभैरव. आणि महादेवाच्या मंदिरात महाकालच्या मंदिरात गेल्यानंतर इकडे जायलाच लागते. आलो बघा. खूप रश खूप आहे इकडे बघा. मंदिर तुम्हाला दाखवतो चला. गर्दी पण खूप आहे सांगतो. महाकालचं मंदिर केवढी गर्दी आहे बघा. असं काय आमचं काय अजून काय ते टांगीला ती झाली असं काय नाही. दर्शन झालं मस्तपैकी. पण आवडं पण चांगलं नाही. अर्धा चेहरा दिसला म्हणजे पिंडी
अर्धी दिसली. एवढी धक्का मारत होते, बघायलाच देत नव्हते. व्हिडिओ चालू ठेवलेली मी, पण काय हलता म्हणजे काय दिसतच नव्हतं व्हिडिओमध्ये. पण थोडंसं एक काय दिसलं असेल ते पण मी बघेन. पण नीट नाही झालं तर अर्धा दिसलं, पण नीट झालं पण नाही, पण बराबर झालं. जर आता दुसरं कुठल्या मंदिर त्याच्या माहिती आहे तिकडे उंटावर मी बघा उंटमालवर बसलोय बघा. आता काय मला मजा येते खाली सगळे उभे आहेत. 20 रुपयामध्ये फक्त फोटो काढायला भेटतात आहे बघा कॅमेरावर. मस्त बसलोय. चला आता खाली होतो. चला परत चाललो आम्ही जीपमध्ये. इकडून कुठल्याच मंदिर तिथे माहिती नाही. बघूया पुढे पण कुठलं मंदिर आहे तिकडेच भेटतो. चला आता आलो पार्वतीच्या एका मंदिरामध्ये. चला आतमध्येच भेटतो मंदिरात. तर बघा आता पार्वतीच्या मंदिरात आलो मंदिरात. ओम नमः शिवाय. तर मस्त दर्शन झालंय. आता देवाचं तेव्हा काही नदी पण एक आहे. मग आता नेक्स्ट मंदिर कुठे आता माहिती नाही. नेक्स्ट मंदिर कुठे आता मंगलनाथला जायचं आहे. मला नाही का मंगलनाथलाच भेटतो. जीव आम्हाला सगळ्या ठिकाणमध्ये फिरत जातात. नाही का मंगलनाथलाच भेटूया. चला आता आम्ही आलो मंगलनाथ मंदिर. या आपल्या देशातला तरी पृथ्वीचं मधलं मंदिर आहे मंगलनाथ. आता आम्ही तिकडे झालं माहिती सांगत आहे मंगलनाथ मंदिरची. के मस्तक का पसीना है जो वो धरती पर गिरा, उस पसीने से हुआ धरती के 2 भाग, उस पसीने से मंगल घेरे का जन्म होगा। मंगल घेरे की पूजन यहाँ पर शिव रूप में होती है। नंदी की सवारी नहीं मिलेगी, यहाँ मिलेगी भेड़ की सवारी, क्योंकि मेष राशि वृश्चिक राशि के स्वामी है मंगल घेरे। 21 कष्टों का निवारण होता है, पर दान देने से जमीन जायदाद कोर्ट कचहरी भवन भूमि धन प्राप्ति शीघ्र हुआ और समस्त रोगों का नाश मंगल घेरे प्रदान करते, क्योंकि ब्लड का देवता बोलते हैं। त्याने आता हे सांगितलं की स्टोरी सांगितली मंगलनाथची. म्हणजे मंगल ग्रहाचं आहे म्हणजे सेंटर ऑफ द अर्थ त्याला बोलतात. म्हणजे मधलं आहे अख्खं तेव्हा ते मंदिर आहे मंगल ग्रह म्हणजे मधलं आहे अख्खा इंडियातलं मंदिर आहे. असं जर पृथ्वीतलं त्याचं नाव सेंटर ऑफ द अर्थ आहे. तर मला मंदिर असं दाखवतो वरती जाऊन. भारी मंदिर आहे. तर वरती जाऊन खूप गर्दी आहे बघा, खूपच गर्दी. हे मंदिर आहे बघा, हे मंदिर आहे. खूप गर्दी आहे. पृथ्वी मातेचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. बघा पृथ्वी माता. बघा आता लाईन खूप आहे इकडे. लाईन बघा फक्त तुम्ही. ओले ले भैया मुझे डाल दे यार डस्टबिन में। मस्त दर्शन झालं तर झालं आता जेवायला. मग जेवून झालं वाटते गुफेत जाणार ना मी. तिकडे पण एक पिंड आहे, तिकडे खूप मजा येईल. तिकडेच जेवायला जाईल. त्याला मग आता हॉटेलला आलो. हॉटेलचं बघतो तुम्ही ना गर्दी बघा. हे रिक्षा तर एवढ्या आहेतच. हे बघा गर्दी बघा हॉटेलमध्ये. गर्दी अख्खी भरला आहे हॉटेल बघा. हे बघा आता हॉटेलला इकडं सगळे गौमाताचे पण हे अख्खं. मग आता आलेलो जेऊ. मग परत गुफे पाहिजे ते तिकडे पण एक पिंडी आहे. मग तिकडे पण आम्ही तर तिकडून आम्ही स्टेशनला जाऊ. आणि स्टेशन आता 2-3 तास त्यावर लवकर जाऊन काय करायचं ते माहिती तर नाही. चला मग आपण आता नंतरच भेटूया. तर जेवायचं पण खूप लागलं लाईनमध्ये उभे राहून. नंतर आश्रममध्ये इकडे श्रीकृष्णांनी खूपच गर्दी आहे बघा. चला आलो आता. श्रीकृष्णाची पाठशालामध्ये ही शाळा होती कृष्णाची. हे मंदिर आहे आणि पाठशाला. मला मस्त दर्शन झालं. पण जेव्हा व्हिडिओ काढायला देत नव्हती मी बघितलं. मी व्हिडिओ काढतो आणि फोन खेचला. ते आलं चालायचं नंतरच भेटलं. आपण इकडचं नंतर गुफात जायचं. आता आलो आम्ही. इकडेच आता गुफा आहे. त्याच्या खाली गुफेच्या एक पिंड आहे.
इथे पाया पडायला आलेलो आहे. लास्ट आमचं हे जाऊ स्टेशनला जाऊ आम्ही. आता येतात हे लोक. आता आमची 6-6:30ची काहीतरी ट्रेन आहे संध्याकाळी, तर माहिती पण नाही मला 9 सुटते. आता पोचलो, बस झालं. चला मग आता पाया पडूया. लास्ट टाइम थकलो आता, झोपू असं वाटते मला. स्टेशन ट्रेनमध्ये झोपायचंच आपल्या रात्र. हरी गुफा लिहिलं इकडे. चला आता आलो आम्ही. चला आता जाऊया आतमध्ये. इकडे सगळी गौशाला आहे. चला आता आलो बघा. तर हरी गुफा. चला तर जाऊया. माकड पण आहेत यार, मला भीती वाटते आता मोबाईलची. माकड बघा, माकड बघा, माकडं पण फॅमिली आहे बघा माकडांची. इकडे एवढी अख्खी फॅमिली बसले माकडांची झाडावर. हे छोटा माकड बघा, इकडे छोटा माकड आहे. अख्खी फॅमिली चालली इकडे. इकडे आता अख्खी फॅमिली इकडे, मम्मी पप्पा बारका सगळे बघा. आता आम्ही आलो गुफेमध्ये. हे बघा गुफा खूप डेंजर. इकडे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम पण खूप आहे. हे बघा के लिहिले फोटो निकालना मनाई है, हम लोग निकालेंगे. बघा इकडे मंदिर आहे. बघा ही शिवलिंग आहे. सगळे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम खूप आहे. लवकर निघा इकडे. पटापट करा, पटापट निघा बाहेर. चला चला. सगळ्यांनी एकदम नका घुसू घरं. गरम खूप होते. तिकडे थांबवून ठेवा बाकीच्या. 1 मिनिट यांना निघून दे. थांबा. चलो चलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. मोठ्यांनी मित्रांनो श्वास पण नीट नाही इकडे. खूप कमी श्वास आहे इकडे. हे डोंगराच्या मध्ये आहे. खूपच. चला जाऊया. जेव्हा आता जरा बरं वाटलं, बाहेर हवा आली थंडी थंडी, तेव्हा जरा तर बरं वाटलं. श्वास पण खूप थांबतो खाली काही वेगळं. गुफा पण खूप मजा आली. फुल हिस्टॉरिक होती गुफा पण. 2 पिंड होते, एक मेन पिंड आतमध्ये होती. तिकडे श्वासची खूप कमी होती. आता आलो इकडे मंदिरात पाया पडायला. गुरुच्या पाया पडायला आलो आम्ही बघा. ओम नमः शिवाय. शंकरांच्या पाया पडतो इकडे बघा. ओम नमः शिवाय. क्यूट माकड आहे इकडे सगळं क्यूट आहे बघा. ते मम्मी आणि बाबू आहे त्याचा. हे बघ तो काल भैरवचं एक मंदिर आहे इकडं. सुंदर आहे बघा काल भैरव. हे बघा दर्शन झालं तर आम्ही निघतोय बघा. मामा आता आम्हाला स्टेशनला जायचं आहे. आता आम्ही संध्याकाळची गाडी आहे. लवकर 7:30 गाडी आहे. 7:30 अवंतिका एक्सप्रेस. आम्ही आणि उद्या सकाळी 5:30 वाजेपर्यंत पोहोचू. तिथपर्यंत स्टे अस. चला माझं मस्त दर्शन झालं तसंच बोललं पप्पांनी. माझा आणि चाललं बघा. मावशी आहे बाबात सगळे. आता स्टेशन आलं डायरेक्ट. उद्या आम्ही सकाळी 7ला पोहोचू घरी. मग परत चालू झाली स्कूल गे ट्युशन सगळं. 3 दिवस स्कूलला सुट्टी घेतलेली. मग चला आता स्टेशनलाच भेटतो तुम्हाला. चला मग आलो स्टेशनला. 2 तास पहिला झालो. 7:30ची ट्रेन आणि आता वाजले 3:45 वाजले. 2 तास लवकर झालो आहे. तर काही मोठं झालं. मंदिर पण फिरून झालं. तर काही हॉटेल पण आम्ही चेकआउट केलेलं. कुठं राहायला पण बघा. एक बघू आम्ही गेस्ट रूम. मग इकडेच आता कंटाळा. आता इकडेच टाईमपास करायला लागेल. मला कंटाळा पण मला खूप आला. झोप आली. डुलक्या मारत होतो आम्ही याच्यात रिक्षामध्ये. टॅक्सी बघा. आता चला बॅगा काढायला घेतल्यात. तर बॅगा काढायला घेतल्या तर उद्यापासून तर खूपच कंटाळा येणार आहे. उद्या स्कूल आहे मेन. चला बघा केवढी पब्लिक आहे बघा. पब्लिक बघा फक्त केवढी आहे बघा. आधी बॅगा बघा केवढ्या हाडल्यात. बॅगाच केवढ्या आहेत बघा. आता फक्त केवढा बॅगा बघा इकडे. इकडे आता बसलोय आम्ही आणि आम्ही थकलो आहे. आता इकडे 2 तास आम्हाला इकडेच टाइमपास करायला काहीच नाही आहे. आता 6:30ची ट्रेन आहे आणि आता 4:45 वाजलेत. तर नंतरच भेटतो तुम्हाला. हे बघा केवढा बॅगा बघा इकडे फक्त. आम्ही इकडे थांबलोय तरी अजून आम्हाला अर्धा पाऊण तास अजून आहे. आता किती
6:15 वाजतात काहीतरी. मग आमचे पाहुणे सगळं येणार आहे बस. तर बाबा बसलेले इकडे. तिकडे आमच्याला बॅगा ठेवल्यात आम्ही. आता कधीशी टाइमपाससाठी फ्री फायर गेलो तरी पण कंटाळा आलाय. काय करू. चला आता येईल आमची ट्रेन तेव्हा सगळं आता आम्ही चाललो. तर ट्रेन येईल आमची. आता S2 वर चाललो आहे आम्ही. आमची S2 वर ट्रेन येईल. तर वाट बघितली 2-3-2.5 तास आम्ही इकडे होतो. इकडेच बसलेलो कंटाळलो बसून झोपून काय कळत नव्हतं. फायनल ट्रेन येईल. ट्रेन झोपेल जागेल मस्ती करेल जेवेल मस्त. आता ट्रेनच भेटतो. ट्रेन आहे बघा. चला फायनली आली. बॅगा बघा आमच्या. बरं वाटलं ट्रेन आली बघा. चला तर जाऊया. चला आता आलो आम्ही ट्रेनमध्ये. हे बघा आता सगळी बसले. माझा बसलो नंतरच भेटत. चला आता जेवलेलं मस्त. आता कसं पाठीवरती आहे बघा. पप्पा पण आहे तिकडे. ठीक आहे सगळी माझ्या मावशी इकडे आहे. बघा की मम्मी बसले आणि इकडे आई आहे बाबा आहे. इकडे मामा पण आहेत बघा. इकडे सगळी. आता मस्त जेवलेलो. आता उद्या आपण नेक्स्ट डे भेटूया म्हणजे उद्या भेटूया. झोपेल मी जागा पण राहील. झोपता येत नाही एवढं लवकर. पावणे 5 वाजले जातो. सकाळी 5:30 वाजले तर आमचं स्टेशन पण येईल बघा. तर पप्पा इकडे बसले. गुड मॉर्निंग. आणि इकडे सगळी मम्मी इकडे बाबा आहेत. येईल आता आमचं फक्त 15 मिनिटं गेलं होता खाद्य स्टेशनला. चला मग आता आलो भांडं स्टेशन. आता बोरिवलीवरून ट्रेन पकडली भांड्याची तर आलो बघा. तर पप्पा पण इकडे आहेत सगळी. चाललो डायरेक्ट घरी. आता जर म्हणजे घरीच भेटतो. आता कंटाळा बघू माझी झोपत असता आले. 5:30ला उठलं तर झोप तर येणार आहे. घरीच आलो मी घरी. आहे बघा तेवढ्या बॅगा पण पडले तिकडे बघा. हे मम्मी पण आहे. तर घरी आता ब्लॉगचं तर एंड करतो. तुम्हाला केवढी मजा येईल सांगा ब्लॉगमध्ये. सगळे मंदिराचं दर्शन पण दिलं. माझा आता ब्लॉगचा एंड करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझे व्हिडिओ आणि कमेंट पण करा कसं वाटलं. मग चला आता साठी